आज बीडमध्ये पहाटे माझ्या विरोधात पाळणा आंदोलन झालंय। खरं तर माझा फोटो पाळण्यात ठेवला आणि मला जो मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून आभार। त्याच्याबरोबर दुधाची बाटलीही ठेवली जी शक्तिवर्धक आहे, ज्याला अमृता समान मानलं जातं। त्यामुळे निश्चितच लढायला जे आहे ते अजून बळ मिळेल। आणि नीलमताई, मी ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांना पत्र लिहिलं त्यानंतर आपण कुणालाही कमी लेखू नका, कारण एखादा रिक्षा चालक जे आहे ते मुख्यमंत्री होतो, एखादा चहा विकणारा पंतप्रधान होतो, तर कुठलीही सर्वसामान्य व्यक्ती आमदार होऊ शकते। त्यामुळे बालिश बुद्धीचा प्रश्नच नाही। उलट हे आंदोलन केल्यानंतर तुम्ही किती बालिश बुद्धी आहात हे मात्र आम्हाला आवर्जून समजलं। आणि शिवसेनेमध्ये आता पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये हे आंदोलन तुम्हाला का करता आलं नाही? कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महिला तुमचं ऐकतच नाहीत। आज हे आंदोलन झाल्यानंतर कित्येक तुमच्या पक्षातले पदाधिकारी ह्या माझं अभिनंदन करायला आणि मला पाठिंबा द्यायला फोन करतायत। त्या पदाधिकारी असल्यामुळे जाहीर पाठिंबा देऊ शकत नाहीत, परंतु 80% महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय की नीलमताईंच्या बाबतीत तुम्ही जे बोलताय त्या बाबतीत जे आहेत ते तृप्तीताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत। त्यामुळे आता तुम्हीच ठरवा। परंतु ठीक आहे, काल मी टीका केल्यानंतर आणि पत्र लिहिल्यानंतर आपण थोड्याफार ऍक्टिव्ह तरी झालात, याचा फार मोठा आनंद आहे। आज बीडमध्ये पहाटे माझ्या विरोधात पाळणा आंदोलन झालंय। खरं तर माझा फोटो पाळण्यात ठेवला आणि मला जो मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून आभार। त्याच्याबरोबर दुधाची बाटलीही ठेवली जी शक्तिवर्धक आहे, ज्याला अमृता समान मानलं जातं। त्यामुळे निश्चितच लढायला जे आहे ते अजून बळ मिळेल। आणि नीलमताई, मी ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांना पत्र लिहिलं त्यानंतर आपण कुणालाही कमी लेखू नका, कारण एखादा रिक्षा चालक जे आहे ते मुख्यमंत्री होतो, एखादा चहा विकणारा पंतप्रधान होतो, तर कुठलीही सर्वसामान्य व्यक्ती आमदार होऊ शकते। त्यामुळे बालिश बुद्धीचा प्रश्नच नाही। उलट हे आंदोलन केल्यानंतर तुम्ही किती बालिश बुद्धी आहात हे मात्र आम्हाला आवर्जून समजलं। आणि शिवसेनेमध्ये आता पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये हे आंदोलन तुम्हाला का करता आलं नाही? कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महिला तुमचं ऐकतच नाहीत। आज हे आंदोलन झाल्यानंतर कित्येक तुमच्या पक्षातले पदाधिकारी ह्या माझं अभिनंदन करायला आणि मला पाठिंबा द्यायला फोन करतायत। त्या पदाधिकारी असल्यामुळे जाहीर पाठिंबा देऊ शकत नाहीत, परंतु 80% महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय की नीलमताईंच्या बाबतीत तुम्ही जे बोलताय त्या बाबतीत जे आहेत ते तृप्तीताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत। त्यामुळे आता तुम्हीच ठरवा। परंतु ठीक आहे, काल मी टीका केल्यानंतर आणि पत्र लिहिल्यानंतर आपण थोड्याफार ऍक्टिव्ह तरी झालात, याचा फार मोठा आनंद आहे।